सध्या महाराष्ट्रातील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि अनेक काही जिल्ह्यांमध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न हा भीषण झालेला आहे। जवळपास 45 दिवस पुरेल इतकाच चारा शिल्लक असल्याचं सांगितलं जात आहे। या विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सर आहे। सर, अत्यंत गंभीर परिस्थिती आहे। प्रशासन कशा प्रकारे यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे? नाही, येणाऱ्या काळामध्ये चाऱ्याची टंचाई निर्माण होईल हा विचार करूनच फार ॲडव्हान्स प्लॅनिंग आपण केलेलं आहे। आज आमच्याकडे साधारण राज्यभरामध्ये 2 महिने चारा उपलब्ध होईल, म्हणजे तो कोरडा असेल किंवा ग्रीन सायलेज असेल, दोन्हीच्या बाबतीमध्ये आमची कारवाई आपण पूर्ण केलेली आहे। म्हणजे कोणत्या ठिकाणी चारा डेपो सुरू करावं लागले तर चारा डेपोला चारा उपलब्ध करून देण्याची शासनाची तयारी आहे। आपण मागे यावर्षी पहिल्यांदाच विशिष्ट दर आपण निश्चित केला होता की शेतकऱ्यांनी चारा उपलब्ध केल्यानंतर, चारा उत्पन्न केल्यानंतर त्या भावाने आपण खरेदी करू। ती हमी दिल्यामुळे यंदा उत्पादन चांगलं झालं आहे। आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याकडे जिल्हा निवडणूक मंडळाकडून जे निधी उपलब्ध करून प्रत्येक जिल्ह्यात दिलेला आहे चारा उत्पादनासाठी, ती सुद्धा आम्ही आता कार्यवाही सुरू करतो आहे। परंतु 2-2.5 महिने तरी कुठेही चारा कमी पडणार नाही अशी तयारी सरकारची आहे। एक समांतर उपाययोजना, जर का मान्सून लांबला किंवा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली तर समांतर उपाययोजना म्हणून काय करते आपण? हे आता असं आहे की ज्या क्षेत्रामध्ये पाणी उपलब्ध आहे, मग ते सिंचनाचं पाणी असेल किंवा मग जिथे शाश्वत पाण्याची व्यवस्था आहे, तर आमच्या पशुसंवर्धन विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की फार्मर्स आयडेंटिफाय करा। कारण बियाणं आपण मोफत देतो आहे, बियाणं चारा उत्पादनाकरता मोफत देणार असल्यामुळे त्या शेतकऱ्याची करार करून त्यांच्याकडून पुन्हा एकदा चारा खरेदी संदर्भात, कारण शेवटी त्यांनी खर्च केलेला आहे, पाणी वगैरे जो काही शेतकऱ्याचा खर्च होईल तो देण्याची तयारी शासनाची आहे। चारा छावणी असेल किंवा चारा डेपोचा विषय असेल, त्याबद्दल काय नियोजन आहे? नाही, चारा छावण्या सुरू करण्याबद्दल थोडं मतांतर आहे। कारण मधल्या काळामध्ये चारा छावण्यांच्या बाबतीमध्ये झालेला जो प्रचंड भ्रष्टाचार आहे त्याच्यामुळे थोडं लोकांमध्ये एकूण त्याच्या कार्यपद्धतीमध्ये एक सुधारणा करावी लागेल जर आपल्याला चारा छावण्या द्यायच्या असतील तर। परंतु आज त्याची निकड नाही आहे। आज तातडीनं चारा डेपो सुरू करणं आणि ग्रीन सायलेज, बेसिकली वाळलेला चारा आहेत पण ओला चारासुद्धा उपलब्ध करून दिला पाहिजे आणि ती आमची सर्व तयारी पूर्ण आहे। गरज पडल्यास बाहेरच्या राज्यातनं देखील चारा आयात करण्यावर काही नियोजन असेल? नाही, त्याची आज आवश्यकता नाही। म्हणजे पुढचे 2 महिने ज्या ठिकाणी चारा डेपो सुरू करण्याची आवश्यकता आपण सुरू करू। जिथे जिथे मागणी आहे त्याप्रमाणे चारा पुरवठा करण्याची शासनाची तयारी आहे। तुम्ही अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, तिथे पाण्याचा देखील भीषण प्रश्न आहे। साधारण 350 टँकर आता सुरू झालेले आणि ती संख्या वाढण्याची शक्यता आहे। काय वर्षानुवर्ष भीषण प्रश्न आहेत तुमच्या त्या जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये? लोकांचं असं म्हणणं आहे की यावर कुठेतरी कायमस्वरूपी तोडगा निघायला हवा, तर ती वेळ आलेली आहे। असे 2 भाग आहेत त्याच्यामध्ये। एक तर पहिला भाग असा आहे की अहमदनगर जिल्हा हा नेहमी आवर्षण प्रवण क्षेत्रात राहिलेला आहे, रेन शॅडो रिजनमध्ये आहोत। तर तसे पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे। साधारण 350-400 मिलीमीटर पाऊस पडतो। नंतरच्या काळामध्ये सिंचन व्यवस्था ज्या निर्माण झाल्या आहेत, मग त्या गोदावरी कालव्याच्या असतील, प्रवरा खोऱ्या भंडारदऱ्याच्या असतील किंवा आता नवीन कुकडी कालवा आहे, कुकडीच्या माध्यमातून असेल, यामध्ये पाऊस कमी झाला की त्यावरील धरणं कमी भरतात। धरणातून येणाऱ्या ज्या सिंचनाकरता लागणारं पाणी ते कमी येतं। मध्ये MWRAच्या आदेशाप्रमाणे आता गोदावरी खोऱ्यातल्या वरच्या धरणातलं पाणी खाली जायकवाडीला द्यावं लागतं, कारण तिथे पाण्याची टंचाई आहे। त्यामुळे तसंही पाण्याचं मग पाणी उपलब्धता मुळात पाऊस कमी असल्यामुळे उपलब्ध कमी होतं, त्याच्यामध्ये पाणी खाली सोडावं लागलं तर आणखीन मग मोठं संकट उभं राहतं। म्हणून आता माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जी मोठ्या प्रमाणात जो पुढाकार घेतलेला आहे पश्चिम वाहिन्याचं पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणण्याचं, मला वाटतं ते साधारण ती महत्त्वाकांक्षी योजना आहे। 70 TMC आहे, 100 TMC आहे, शेवटी तो प्रकल्प आराखड्याचा भाग आहे। परंतु ते आल्यानंतर हे सगळं गोदावरी तुरीचं खोरं त्याच्यामध्ये आपल्याला भरपाई करता येईल, नंबर 1। त्याच पद्धतीने नगरच्या दक्षिणेमध्ये संपूर्ण कार्यक्षेत्र कुकडीवर अवलंबून आहे।
आज पुणे जिल्ह्यातून पाणी नगरला मिळण्याबाबत मोठं सातत्यानं अन्याय होतो आहे. तर ते केव्हा तरी बसून त्याचं एकदा वॉटर अकाउंट निश्चित केलं पाहिजे की ज्यामुळे सिंचनाकरता पाणी जे हक्काचं आहे ते मिळालं. तर त्या बाबतीमध्ये मग हे जे पाण्याची टंचाईला सारखं सामोरं जावं लागतं, टँकर सुरू करावं लागतात. आज कुकडीच्या कमांडमध्ये टँकर सुरू आहेत, आज प्रवरेच्या कमांडमध्ये टँकर सुरू आहेत, गोदावरी कमांडमध्ये टँकर सुरू आहेत. त्यामुळे आपण म्हणतो ती गोष्ट बरोबर आहे की कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासंदर्भात एक कृती आराखडा आपण तयार करतो आहे की ज्यामध्ये हे सगळे इश्यू आपण ॲड्रेस करतो. आता तर होते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.